ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा असल्या तरी प्रत्यक्ष मनसे नेत्यांमध्ये मात्र या मुद्द्यावरती मतमतांतर दिसतायत। संदीप देशपांडे यांनी युतीबाबतच्या प्रश्नावर नेहमीच जुन्या अनुभवांचा दाखला दिलाय। तसंच प्रत्यक्ष उद्धव ठाकरेंकडून अजून प्रस्तावच आला नसल्याचं म्हटलंय। तर दुसरीकडे प्रकाश महाजन मात्र दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं असं मत मांडतायत। युती झाली नाही तर मराठी माणूस दोघा ठाकरे बंधूंना माफ करणार नाही असं मत ते मांडतायत। एकीकडे राज ठाकरेंनी मराठी माणसासाठी क्षुल्लक वाद बाजूला ठेवत एकत्र येण्याचं आवाहन केलं असलं तरी मनसे नेते मात्र ठाकरेंच्या शिवसेनेशी युतीवर परस्पर विरोधी वक्तव्य करताना दिसतायत। मुळात उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे कधीही म्हटलं नाही की त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती करायची किंवा आदित्य ठाकरेंनी म्हटलं नाही। जे बोलतायत ते आजूबाजूचे चमचे बोलतायत। चमच्याने ताटात राहावं, ताटाबाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये। ज्या दिवशी असा काही प्रसंग घडेल त्या दिवशी त्याच्यावर योग्य तो निर्णय सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील। युती होईल नाही होईल तो विषय भविष्याच्या गर्भात आहे, पण एक विषय मात्र निश्चित आहे, इतिहास या गोष्टीची नोंद घेईल। असं काही झालं, इतिहास आणि मराठी माणूस कधीही या गोष्टीला क्षमा करणार नाही। म्हणजे दोघांना पण, राज ठाकरे आणि दोघांना, ज्यांनी मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा, मराठी माणसाच्या हक्काचा विडा उचललाय किंवा ते स्वतःला त्याचे रक्षक समजतात, त्यांची एक चूक की मराठी माणसाला अजून 100 वर्ष मागे लोटे